स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज ना रिस्टॉक झालेले कलर साड्या तर झालेल्या आहेत, सगळ्या नाही झाल्या ताईनो रिस्टॉक. आता मला भरपूर मागणी की ताई हे रिस्टॉक कर, ते रिस्टॉक कर. दिलेलं आहे, आता ते जेव्हा येईल त्या हिशोबाने मी शेअर करत जाईल. मध्ये नंतर रिस्टॉक पूर्ण ही झालेलं होतं. आता पूर्ण जो आहे तो बराचसा गॅप टाकून आता रिस्टॉक केलेला आहे. त्यातले डिमांडिंग कलरच मी घेतलेले आहेत. ज्यांच्या कलरची डिमांड होती तेच कलर मी उपलब्ध केलेले आहे. महत्वाचं ही साडी मी रिस्टॉक केलेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात ही साडी बुकिंग झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात बुकिंग झाली ना की अजूनपर्यंत श्रावणासाठी खास आम्हाला हीच साडी पाहिजे म्हणून काही जणी बसलेल्या आहेत. प्राइस खूप रिझनेबल. कितीला असावी? ओनली 450ला. साड्या असं वाटतं की सिंपल आहे, पण जेव्हा तुम्ही वॉश करता त्याचा कपडा असू दे, सगळ्या गोष्टी असू दे, याला महत्व असतं. आणि बघा 450 मध्ये काय क्वालिटी आहे हे बघू शकता. हे सुंदर असे गोंडे आहेत आणि साडी तुम्ही बघू शकता. पूर्ण साडी बांधणी टाईप, ज्याला बंदेज लुक म्हणतो ना, तो आहे याच्यावरती. आणि हा मस्त असा ब्लाउज पीस. ब्लाउज पीसाचं कापड सुद्धा खूप चांगलं आहे. टेरिकॉट वगैरे जे असतं ना, नुसतंच टेरिकॉट असतं सिंपल साड्यांमध्ये, तसं नाही. अजिबात असं होत नाही की पिन खूप ही होते. आणि एकदम परफेक्ट. किंचित ही साडी फुगणार नाही. मी काय म्हणते किंचित, बाकीचं तर राहू दे. अगदी थोडी सुद्धा, एवढी सुद्धा साडी फुगणार नाही अशी साडी आहे ही. दाखवते मी तुम्हाला. हे पहा, याच्यावरूनच कळत असेल की कशा पद्धतीनं हे बघा आहे. दिसला? मोस्ट डिमांडिंग कलर ग्रे कलर. लिनन कॉटन मध्ये हा कलर एवढ्या मोठ्या प्रमाणात मागण्यात आला. ग्रे कलर, राखाडी कलर खूप मोठ्या प्रमाणात मागण्यात आला. कॉटन आहे, याच्यावर कुठलंही जे वर्क दिसतं, काही असू दे, हे सगळं जरीचं वर्क आहे. हे गोल्डन जे दिसत आहे ना, हे पूर्णपणे जर आहे. साडी पूर्ण बघा, ही पूर्ण जर आहे. याच्यामध्ये कुठलीच प्रिंट नाही. कशी वॉश करा. आणि लिनन कॉटन जे असतं ना, ते पूर्ण तुम्ही जेव्हा धुता ना, तर त्याच्यानंतर खूप छान भरून येतं. हा नेसता पदर आणि त्याच्यामध्येच असा आलेला आहे हा ब्लाउज पीस. हे बघा, लायनिंग बघू शकता. हा लायनिंग असल्यामुळे खूप सुंदर दिसतं. टॅग बघू शकता. याच्यामध्ये हे गोल्डन ते दिसतं, जर आहे. हे जे पूर्ण आहे ते पण जर आहे. हे तुम्हाला प्रिंट वाटेल, पण बॅक साईड वरून तुम्हाला कळेल की प्रिंट नाही, विविंग आहे. हे बघा, दिसलं? ही विविंग. पुढची जी साडी आहे, मोस्ट डिमांडिंग साडी, खूप मोठ्या प्रमाणात आलेली ऑर्डर आणि मी भरपूर मोठ्या प्रमाणात हा स्टॉक दिलाय. कापड याचं हातात आलं की तो जो कपडा आहे ना, तो तुम्ही धरूनच बसताल. एकदम लोण्यासारखं मऊसूत जे म्हणतात ना, असं हे कापड आहे. मस्त. याची सुद्धा प्राइस जी आहे ती 650. जी पूर्ण आहे ती सरोस्की आहे. आणि हे जे आहे हे कुठली प्रिंट नाही, ही प्रॉपर जर आहे. गोंडे बघू शकता, किती सुंदर असे गोंडे आहेत. गोंड्यांमुळे साडीचा लुक खूप वाढलाय. आणि सरोस्की जी आहे ना, ही पूर्ण खाली निरीला शेवटपर्यंत सरोस्की असणार आहे. हा बघा, हा ब्लाउज पीस आहे. एकदम मस्त लुक होतो. साडी एवढी सुद्धा फुगणार नाहीये. किती? एवढी सुद्धा. त्याच्यानंतर ही एक साडी रिस्टॉक करण्यात आलेली आहे. ही नव्हती मध्ये, खूप मागणी आली, पण नव्हतीच, काय करणार मग मी. ते उन्हाळा होता पण स्टॉक नव्हता माझ्याकडे. तर हे पण लिनन कॉटन मध्येच आहे ताईनो, पूर्णपणे. आणि झेब्रा साडी या साडीला नाव आहे, कारण हे बघू शकता, हे झेब्र्यामुळे काय ते झेब्रा टाईप पदर ब्लाऊज आल्यामुळे. ब्लाऊज पण तसाच आलेला आहे याला. पहा, हे जे आहे ते पूर्ण कॉटन. आणि जे 200 किंवा त्याच्यापेक्षा आत मिळतात ते टेरिकॉट असतं. टेरिकॉट, कॉटन भेसळ, प्रॉपर टेरिकॉट. मग ते त्याच्यानुसार प्राइस ठरलेली जाते. आपल्या चॅनलवर ज्या काय असतात त्या फर्स्ट कॉप्या आणि प्राइस तीच राहते. असं नाही की मी भरपूर सारा स्टॉक पहिल्यांदा दिलेला आहे समजा 800 आणि पुन्हा मी डायरेक्टली 600 केलेला आहे. असं कधीच कुठला स्टॉक नाही. कारण का, सुरुवातीपासूनच फक्त मेहनतीचं
पैसा असतो. याच्यामध्ये बिझनेस करायचा आहे किंवा पैसा कमवायचा आहे म्हणून कुठलंही मार्जिन नसतं. त्यामुळे आपल्या चॅनलवरती सेल कमी प्रमाणात निघतात आणि आम्ही खूप कमीने देतो म्हणून सुद्धा मी अजिबात ही करत नाही. कारण पहिल्यांदा स्टॉक आला की माप 200, 300, 400 अशी प्राइस काढायची आणि त्याच्यानंतर पुन्हा मग कमी करायचं. का साडीवरती हे जे आहे हे पूर्णपणे प्लास्टिकचे मिरर असतात ना त्याचं वर्क आहे. मी आधी सांगते काचेचे मिरर नाही आहेत, कारण ह्या साडीमध्ये काचेचे मिरर आलेलेच नाहीत. साडी एवढी लाईट वेट आहे त्याला काचेचे मिरर देऊन काही उपयोग नाही. साडी पूर्ण बघा शेवटपर्यंत मिळणार आहेत, अगदी शेवटपर्यंत. हा एवढाच नेसता पदर आणि हा सुंदर असा ब्लाउज पीस पहा. ओनली 550ला ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे इन महाराष्ट्र. ती स्क्रीनवरती नंबर आहे 9096032192. याच्यावरती ओनली व्हॉट्सअप करायचं आहे. व्हॉट्सअप करायचं आणि सांगायचं की ताई आम्हाला ही साडी हवी आहे. स्कॅनर दिलं जातं, पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती पाठवण्यात येतात. महाराष्ट्रामध्ये ह्या साड्या आहे त्याच प्राईसमध्ये तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहेत. पण आउट ऑफ महाराष्ट्र असाल तर 50 ते 100 रुपये एक्स्ट्रा आहेत. याची जरूर खबरदारी घ्यावी. पत्ता पाठवताना ताईनो प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे, पत्ता प्रॉपर पाठवा. पूर्ण नाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, एरिया, मोबाईल नंबर या डिटेल्समध्ये पाठवा. कारण काय होतं, अर्धवट पत्ता पार्सल यायला प्रॉब्लेम होतं. मग ते पार्सलवाले येतात, कधी फोन लागतो कधी न लागतो, कॉल येतात तुम्हाला. तुम्ही बुकिंग केल्यानंतर कॉलकडे लक्ष द्या. बऱ्याच जणी कॉल अननोन नाही म्हणून रिसीव्ह करत नाही आहेत. तर कुरिअरवाले कॉल करून 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 दमतात. काही कुरिअरवाले असतात व्यवस्थित त्यांची सर्व्हिस करतात, म्हणजे सर्व्हिस देतात की आम्हाला रिटर्न कॉल करतात पाठवणाऱ्याला, हा फोन उचले ना आम्ही काय करू. मग आम्ही सांगतो की बाबा रिटर्न टाकू नका, तसंच ठेवा. बऱ्याच वेळेला कॉल उचललेले नसतात आणि मग ते बघोस्तर का बघतात, 2 दिवस वाट, तिसऱ्या दिवशी पुन्हा पार्सल आम्हाला रिटर्न येतं. मग आमच्याकडे पुन्हा पार्सल रिटर्न आलं की पुन्हा आम्हाला ते पाठवायला आणि एक वेगळा खर्च असतो. तो खर्च पहिली फ्री शिपिंग असते, पण तुमच्या चुकीमुळे जर दुसऱ्यांदा आलं तर तो विनाकारण आम्हाला बसतो. त्यामुळे त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतात. मग तो तुम्हालाही प्रॉब्लेम आहे, मलाही प्रॉब्लेम आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही मला सपोर्ट द्या, मी तुम्हाला सपोर्ट देत जाईन. अशा पद्धतीने सगळं आहे. त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करा. बऱ्याच वेळेला असं होते की पार्सलवाले पिनकोड बघून घेतात तुमच्या एरियात डिलिव्हरी आहे म्हणून, आणि नंतर त्यांना कळते की अरे आपला जो पिनकोड आहे पण तिथं आपली सर्व्हिस नाही आहे. तर मग तो कॉल येतो तुम्हाला की बाबा तुम्ही रिसीव्ह करा वगैरे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कराच, पण जर नसेल तर लक्षात ठेवा की ते पुन्हा मला रिटर्न येतं, मग मी पुन्हा पोस्टानं पाठवत असते. अशी खूप प्रोसिजर असते. ऑनलाईन बिझनेस करणं सोपं नाही. लोकांना फक्त दिसतं हा यांना काय ऑडियन्स आहे, यांना काय खूप सारे लोक आहे त्यांना सपोर्ट द्यायला, यांचं आपलं चालू आहे भारी, पण नसतं. खूप खूप गोष्टीतून जावं लागतं. ऑनलाईनसुद्धा खूप त्रास आहे, कष्ट आहे. जसं एक दुकानदार दुकान मांडतो आणि तिथून बिझनेस करतो, तसाच ऑनलाईनवाल्यांना सुद्धा त्रास आहे. त्यांना दुकानाचं भाडं असतं पण आम्हाला शिपिंग असतं, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला मला म्हणजे मी या गोष्टी का क्लिअर करते, कारण मला अशा पण कमेंट आलते की हां काय दुकानदारासारखं तरी तुम्हाला नाही आहे, लाईटचा खर्च, कामगारांचा खर्च, पुन्हा भाड्याचा खर्च. बिझनेस करणारीच ताई होती, तिला म्हणलं फ्रीमध्ये नाही जात, आम्ही कस्टमरला फ्रीमध्ये देतो, पण आमच्यासाठी फ्री नसतं. आम्ही कुरिअरमध्ये देतो हे सगळी पार्सल तुमची, तर तिथून आम्हाला 50, 70, 100, 120, 150 असं ते लोकेशन वाईज आम्हाला पैसे द्यावे लागतात कुरिअरवाल्यांना 1 किलोच्या हिशोबाने. आणि मग ते येतं. 500 ग्रॅम जरी भरलं तरी आमच्याकडे 1 किलोचेच पैसे घेतले जातात. त्यामुळे आम्हाला तो खर्च आहे. तुम्हाला भाडं असेल पण आम्हाला शिपिंगचा खर्च आहे. तुम्हाला वाटतं की बाबा तुम्हाला कामगारांचा खर्च आहे, आम्हाला नाही आहे. कोण म्हणलं? जर आपण घरात दोघं तिघं काम करत असेल तरी आपण ती मेहनतच करतो, कष्टच करतो. तुम्ही दुसऱ्यांकडून करून घेता, इथं आम्ही करतो, पण ते आम्ही वर्कलोड जास्त घेतो. म्हणजे असं खूप गोष्टी आहेत. त्यामुळे कंपॅरिझन कशाचंच नसावं. फक्त एकच आहे माझं पहिल्यापासून उद्दिष्ट आहे की मार्केट रेटपेक्षा आपल्याकडे 5-50 कमी न द्यायचं. आणि काही साड्या अशा आहेत ना, तर मी एवढ्या हे न देते ना, जसं आता महेश्वरी साड्यांची डिमांड मला भरपूर साऱ्या ताईंकडून आलेली. मग मी चालू केलं. माझं असं नव्हतं की महेश्वरी वगैरे करायचं, कारण माझं असं रेग्युलरच होतं. पण मला डिमांड आली की ताई तुझ्याकडे साड्या खूप रिझनेबल प्राईसमध्ये मिळतात, तर तू आम्हाला महेश्वरी का देऊ शकत नाही, आम्हाला महेश्वरी दे. त्याच्यानंतर मग मी महेश्वरीचं चालू केलं. महेश्वरी जी आहे ती मार्केटला आपल्या किमतीपेक्षा जवळजवळ 700, 800, 1000 ही प्राईज असते, पण आपल्याकडे कमी असते. कारण काय आहे,
मी फक्त माझी मेहनत काढते, मी त्याच्यामध्ये बिझनेस करायचा आहे, मला पैसा कमवायचा आहे, मला मोठं व्हायचं आहे, हे नसतं माझं. असं असतं की सर्वसामान्य ताईला परवडली पाहिजे, तिनं पण घेतली पाहिजे, तिला पण ही झाली पाहिजे. आणि मला बरेच जण डिमांड करतात की बिशी वगैरे चालू कर साड्यांचे, तर नाही, मी तसं काय करू शकत नाही ताईनं. तुम्ही काय करा, महिन्याचे पैसे आहेत ते तुमच्याजवळच ठेवा, तुम्ही साठवा, आणि त्याच्यानंतर जेव्हा पैसे येतील तेव्हा तुम्ही साडी घ्या. कारण ते ना माझं, मला म्हणतात ना की झाले ओझ जड, आणि म्हण आहे तसं नको. कोणाचा ॲडव्हान्स घेऊन मग ते करणं मला थोडंसं बरोबर वाटत नाही. मला असं वाटतं की तुमच्याकडे आले पैसे 2-3 महिने साठवा आणि मग तुम्ही द्या. ते बिशी वगैरे ह्या गोष्टीला ते वेळ खाऊ पण प्रोसिजर आहे, आणि ते म्हणतात ना की नकोच केलेली बरी आहे. ते आपलं इकडं पैसे आले, इकडं ऑर्डर घेतली आणि लगेच तुम्हाला पाठवली, तुम्हाला 8 दिवसात मिळाली, त्या गोष्टी माझ्यासाठी बेटर वाटतात. तर चला, आता सगळ्या डिटेल तुम्हाला छोट्या छोट्या मी सांगितलेल्या आहेत, त्या हिशोबाने ऑर्डर करत जावा. ऑनलाईन पेमेंट आहे आपलं, कॅश ऑन डिलिव्हरी नाही. कॅश ऑन डिलिव्हरीचे प्रोसिजर वेगळ्या असतात, त्यामुळे त्याच्यासाठी ते बरेचसे लोक हे ठेवत नाही आहेत, त्याच्यामागचं कारण तेच असतं.